झाडणेकरवाडी मित्रांनो, सोजनगाथा यूट्यूब चॅनल कोकणी संदेश चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या इकडे देवाचे भोवनीचे केले हे बाहेर पडलेले आहेत आणि ती मित्रांनो प्रथा प्रत्येक गावामध्ये असते आणि आमच्या कासे गावातील हे भोवनीचे केले तर हा व्ह्यू पाहायला मिळतोय पाठच्या साईडला। जर बघायला गेलं तर मित्रांनो, जे वाहनी लावली जातात ना ते कथा असते आणि त्या कथेनुसार ते आपल्याला ऐकायला मिळते। तर आमच्याकडे दोन दोन संकासूर आहेत, ह्या साईडला संकासूर आहे, हाय हा संकासूर आहे इकडे, आणि तो मित्रांनो नाचलं जातं आणि ती मजा मित्रांनो ना कोकणात आल्यावरच समजते। आणि संकासूर जर आला तेव्हा मग समजूनच जातात की आपला शिमगा उत्सव चालू झाला। तर अशी ही प्रथा आपल्याला पाहायला
उड्या तर मंडळी आमच्या कासेगावतील भोवनीचे किल्ले म्हणजे असे देवाचे किल्ले असं बोललं जातं आणि ते मित्रांनो देवाचे किल्ले आपल्या इथे कोकणातील जर असं बोललं तर प्रथाच आहे। पण आमच्या कासेगावची जी प्रथा आहे तर मित्रांनो आमच्याकडे कासेगावची ग्रामदेवता आई वाघजाई देवी तर त्याचे ते किल्ले बाहेर पडले जातात आणि मित्रांनो शिमगा उत्सव चालू व्हायच्या अगोदर म्हणजे 9 ते 10 दिवस ही प्रथा म्हणजे चालू केली जाते आणि तीच माहिती मित्रांनो आपल्याकडे मंगेत आहे आणि इकडे घाणेकर आहेत तर यांच्याकडून मिळणार आहे तर पाहू। म्हणजे आता मी आजचा 4था दिवस आहे असं पासून इथं आता या बहादूर रोडवरून आम्ही आलेलो आहे। आता इथे पूर्ण 8-10 गाव पुढे अजून आहे म्हणजे शिवणवाडी जडवाडी आणि वरची कचरेवाडी अशी मुळे थोडक्यात म्हणजे। नमस्कार, मी शांताराम गाणेकर। आमची फागपंचमी झाल्यानंतर 4 दिवसांनी आमचं भोवनीचं नमन बाहेर पडतं। तर पहिल्या 4 दिवसानंतर पिंपळवाडी असावे घाणेकरवाडी झाली। आता आज आमची आडावरची वाडी होऊन आम्ही आता इथे बहादूरवाडीत आलो आहे। बहादूरवाडी आता पुरी करणार आणि नंतर गुरववाडी कोंडीवाडी असे आम्ही 2-3 अजून 2-4 वाड्या आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि लास्टला आमचं एक जाधवांचं म्हणून घर आहे ते ठेवावं लागतं। ते ठेवलं की आमची रुपयाची ती पालखी खाली येते। नंतर त्या दिवशी रात्री आमचे घोडा सण म्हणून आता मंदिरमध्ये रुपयाची पालखी वगैरे बांधण्याचा कार्यक्रम होतो। दुसऱ्या दिवशी आमचा शिमगा होतो। तर मंडळी ही कोकणातील प्रथा ही आज आपल्याला पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून। तर मित्रांनो प्रत्येक गावातील ही प्रथा असते कारण भोवनीचे किल्ले बाहेर पडतात प्रत्येकाची ग्रामदेवता असते। कारण मित्रांनो ही प्रथा काही ठिकाणी खेले पुढे पालखी पाठवून तर काही ठिकाणी पालखी पुढे तर खेले पाठवून अशी ही प्रथा असते। पण मित्रांनो आमची कासेगावची जी ग्रामदेवता आहे तिचे खेले म्हणजे जर असं बोललं तर आसावे आणि कासेगावची ग्रामदेवता आहे तर हे दोन्ही गावांचे हे खेले भोवनीचे फागपंचमी झाली तर मित्रांनो 2 दिवसांनी ही खेले बाहेर पडले जातो आणि हा खेळ मित्रांनो आमची जी ग्रामदेवता तिथं आहे तर हा पाहायला मिळतो।
Thank you.